सर एक 12th मॅन देऊ द्या. प्रत्येक खेळाडूचं नाव ज्याला माहिती असेल. इंटर कॉलनी स्वप्नील वर या. या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कामोठे वसाहत विपक्ष कामोठे जुई नौपाडा असा सामना मैदानामध्ये रंगला जाणार आहे. टॉस जिंकलाय कामोठे वसाहत संघानं. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि प्लेइंग 11 प्लेयर्स सर्व मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. 12वा प्रतिनिधी आमच्याशी जोडले जात आहेत. याच मैदानामध्ये आपण पाहू शकाल कामोठे वसाहत मधून जय पाटील कर्णधार, तदनंतर सुनील येवले, सुभाष शुभा लंके, पंकज गाडगे, अविनाश कदम, बापू आहेत, त्यानंतर हर्षद, टायगर भाऊ असे सर्व खेळाडू मैदानामध्ये कामोठा वसाहत संघाचे पोहोचलेत. याच कामोठा वसाहत संघाच्या सर्व खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की जास्तीत जास्त ही लिंक शेअर करा. आपल्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा हा मॅच पाहता आला पाहिजे, हा सामना पाहता आला पाहिजे. आणि या प्रेक्षणीय सामन्याचा एक वेगळा आदर्श टेनिस क्रिकेटमध्ये या परिसरामध्ये निर्माण झाला पाहिजे, यासाठी हा केलेला प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा सामना पाहावा. इम्पॅक्ट प्लेयर आहे गणेश कोळी. ओके, इम्पॅक्ट प्लेयर आहे गणेश कोळी. हा सामना प्रत्येक खेळाडूने प्रत्येक खेळाडूच्या फॅमिली मेंबर्सने पाहिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सामना पोहोचवा एवढंच मी म्हणेन. कामोठा वसाहत मधून खेळणारे सर्व खेळाडू आणि त्यानंतर त्यांच्या फ्रेंड सर्कल असेल प्रत्येकापर्यंत हा सामना जाणं फार गरजेचं आहे. कारण एक वेगळा खूप चांगला उपक्रम राबवला KJN प्रीमियर लीग सीझन 8 मध्ये. चला मॅचला सुरुवात करा. KJN टीम चला मैदानात. ओपनिंग पेअर जास्त वेळ घेऊ नका, ऑलरेडी उशीर झाला. तर या स्पर्धेच्या ऑफिशियली अंपायर्स मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑलरेडी 3 वाजलेत आणि आणखी एक सामना या स्पर्धेचा ऑफिशियली फायनल बाकी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांसाठी. तुमचा प्लेयर कधीही उतरेल, म्हणजे इतर खेळाडूंपेक्षा हा प्लेयर फार महत्वाचा आहे. यस, राखीव हत्यार. क्या बात है. यस, भाई की झलक सबसे अलग. यस, प्राची 11 संघातून 50 मारलेला आमचा तो खेळाडू आहे योगेश भगत. योगेश दादा भगत ऑरेंज टी शर्ट वरती आपण ज्यांना पाहू शकाल स्क्रीनवरती योगेश दादा भगत. पहा योगेश दादांची चाल मैदानामधून बाहेर जाताना स्क्रीनवरती आहे. योगेश दादा भगत. दादा बॅट दाखवा. दादा योगेश दादा बॅट दाखवा. यस, क्या बात है. ओके, थँक्यू. चला मॅचला सुरुवात केली जाणार आहे. सर्वांनी येस चॉईस पॉवर प्ले असणार आहे. पहिला कंपल्सरी असेल. सेकंड पॉवर प्ले आपण आपल्या चॉईस नुसार घेऊ शकता. येस, 20 मिनिटात 5 षटक होणं. 4च ओव्हर आहेत ना. ओके, 4 षटकामध्ये तुम्ही कधी पॉवर प्ले घेऊ शकता. बॅटिंग पॉवर प्ले. तर क्षेत्ररक्षण असताना आपल्याला पाहायला मिळतंय खरं तर बुद्धिबळाच्या पटलावरती ज्या पद्धतीने प्यादे पाठीपुढे सरकवले जातात आणि बुद्धीचं कौशल्य पणाला लावून खऱ्या अर्थानं तो खेळ खेळला जातो, म्हणून तर त्याला बुद्धिबळ म्हणतात.
अगदी क्रिकेटमध्ये सुद्धा तीच बुद्धी कौशल्यपणाला लावून मैदानामध्ये हा सामना खेळला जाणार. प्रत्येक कामोठेकराच्या, प्रत्येक जुईकराच्या, प्रत्येक नौपाडाकराच्या नजरा मात्र या सामन्यावरती लागल्या आहेत. तर कॉलनीतील प्रत्येक सेक्टरमधील प्रत्येक अपार्टमेंटमधून, प्रत्येक सोसायटीमधून इथे मात्र प्रेक्षक हा सामना पाहणार, कारण सामनाच तसा आहे. चला मॅचला सुरुवात केली जाते. पहिला गोलंदाज हेमंत गोरले. याच मैदानावरती काही खेळाडू प्रॅक्टिसला सुद्धा असतात आणि आज त्याच होम ग्राउंडवरती एक फार मोठी मॅच होईल. येस, दीपक पाटील सर जेवायला गेलेत. त्यांना खुर्ची द्या खाली करून. कुठे? वर्ष ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे आणि मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण द्वारकानाथ चोरगे सरांना पाहू शकाल. चला, मॅचला काही क्षणात सुरुवात होईल. 4 षटकांच्या आतमध्ये सेकंड पॉवर प्ले तुम्हाला घ्यायचा आहे. या स्पर्धेचा नियम पहिला गोलंदाज इथे मात्र कामोठे कॉलनी, इंटर कॉलनी मधून हेमंत गोरले. यस, यस, युद्ध गर्जना झाली. या सामन्याला सुरुवात होतोय. जोरदार टाळी या सामन्याची सुरुवात करूया. गणपती बाप्पा ओव्हर द विकेट. हेमंत, क्या बात आहे. पहिला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे खेळण्याचा हा प्रयत्न होता. इथे मात्र खेळाडू स्ट्रायकर बॅट्समन अतुल म्हात्रे ज्यांना खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक थोडेसे मात्र पंकज गाडगे ज्यांनी थोडीशी गडबड केली त्याच्यामुळे हा चेंडू मात्र हिट होऊ शकला नाही. सिंगल पूर्ण केली जाते. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल स्लो मोशन मध्ये एक्झॅक्ट काय घडलं. तर धावसंख्येला सुरुवात होतीये. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. सिंगल. आता मात्र स्ट्रायकर बॅट्समन बारक्या कांबळे हा चेंडू आउटसाइड टू ऑफ स्टंप निघत असताना बॅटच्या इनसाइड घेतोय. चेंडू स्वतः कीपर स्टॉप करतायत. धावसंख्या इथे स्थिर आहे. धावसंख्या आहे बिनबाद 1. हेमंत गोरले चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मच्छिंद्र नाईक यांना विनंती आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. उर्ध विकेट पॅक पुढे राहून हा चेंडू ऑन साईडला हिट करायचा होता. इथे मात्र बारक्या कांबळेला स्टॉप करावा लागला, थांबावं लागलंय, शांत बसावं लागलंय. रायगड टेनिस क्रिकेट मधील ए कॅटेगरीचं क्रिकेट खेळणारा हा बारक्या कांबळे सध्या मैदानावरती आपण पाहताय केजेन कामोटे जुई नौपाडा या संघाच्या वतीनं खेळत असताना. क्या बात है, क्या बात है. खूप चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर कडे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू वन बाउंस सीमा पार, चौकार. क्या बात आहे. खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. बॅट्समन बारक्या कांबळेने लगावलेला हा अफलातून चौकार. यावेळचा चेंडू थांबला, पाहिला आणि त्यानंतर स्ट्रोक बनवला. चेंडू पॉइंटच्या वरतून खेळलाय. डीप पॉइंट कडे चेंडू सीमा पार, चौकार.
चा अगदी योग्य तो वापर इथे मात्र बॅट्समन बारक्या कांबळे करत असताना क्या बात आहे. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय. मिडअपच्या वरतून खेळलेला चेंडू लॉंग ऑफ सीमा पार, सलग तिसरा चौकार. वीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता धान्याचा धान्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता धान्याचा धान्या वाघ आमचा नंदिके साहेब. यस, थँक्यू डीजे ऑपरेटर. बरोबर 3:08 होतात. या सामन्यातील पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये KJ11 संघाची बिनबाद 13 धावा. आपण षटकाचं विश्लेषण करूया. हेमंत गोरलेनं फेकलेलं पहिलं षटक. सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, त्यानंतरच्या सलग 3 चेंडूवरती आल्या 12 धावा. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 13 धावा. नौपाडा इनकडून यावेळेस मात्र एंड चेंज होतीये. अविनाश कदम गोलंदाज येत आहेत. अनेक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून खऱ्या अर्थानं शिक्षण असेल, नोकरी असेल, धंदा असेल, याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कामोठे वसाहतमध्ये येऊन स्थायिक झालेले हे सर्व ग्रामस्थ, हे सर्व खेळाडू आज इथे मात्र एक टीम बनवतात आणि KJN त्याच गावातील, बाजूच्या गावातील संघासोबत एक मैत्रीपूर्व सामना खेळतात. यापेक्षा आणखी एक एकोपा काय म्हणावा. खूप चांगलं मी म्हणेन हा प्रयोग आहे जिथे आपण मैदानामध्ये पाहतोय. अविनाश कदम हा दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आलाय. स्ट्रायकर असणार अतुल म्हात्रे. हाफ ट्रॅकर आणि यावेळचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवला. डीप कडे चेंडू ट्रॅव्हल होता आणि पाहता पाहता क्षेत्ररक्षक हारला आणि चेंडू जिंकलाय. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या होतीये चौकाराच्या साह्यानं धावसंख्या झाली ती 17. क्या बात आहे. रिव्हर्स स्ट्रोक अटेंड करण्याचा हा प्रयत्न यशस्वी होतोय आणि इथे मात्र अगदी फर्स्ट स्लिपच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. सीमा पार चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार अविनाश कदम या गोलंदाजाला बसलेत. बॅट्समन अतुल म्हात्रे आता सुरुवात करतायत. पहिला चेंडू फक्त फेस केला होता पहिल्या षटकामध्ये, फक्त सिंगल एक चेंडू ज्याच्या वाट्याला आला होता. त्यानंतर मात्र 5 चेंडू खेळलेला बारक्या. आता नॉन स्ट्रायकर आहे. स्ट्रायकर पुन्हा एकदा अतुल म्हात्रे. ओ हो, अगदी खोलात टाकण्याचा हा प्रयत्न. LBची अपील केली जाते परंतु इथे मात्र सुरक्षित आहे खेळाडू. निर्धाव चेंडू येतोय. चांगला प्रयत्न केला जातोय. प्रतिस्पर्धी संघावरती मानसिक दडपण थोडासा ठेवण्याचा हा प्रयत्न, कारण सलग चौकार 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 येताना दिसतात. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झाला, त्यामध्ये 5 चौकार पाहायला मिळाले. धावसंख्या ही 21 आहे, बिनबाद 21. हाफ ट्रॅकर अगदी सरळ उडवलाय स्क्रीन कडे जिथे क्षेत्ररक्षक आहेत. फार मोठा धोका इथे मात्र पत्करावा लागला आणि फार मोठी विकेट इथे गेली. अतुल मात्र होणार झेलबाद. रोहनने टिपला झेल. पहिला खेळाडू झेलबाद. KJN11 संघाचा बाद होणारा खेळाडू जर्सी नंबर 10 अतुल म्हात्रे, ज्यानं 5 चेंडू फेस केले, 2 चौकार लगावले, 9 धावांचं योगदान देत इथे मात्र सरळ लगावला चौकाराच्या सरळ मारलेल्या फटक्याच्या नादामध्ये मात्र झेलबाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय सोनू पाटील, तिसऱ्या क्रमांकावरती. आणि आपण पाहताय KJN या संघाला समर्थन करण्यासाठी विकी
गोवारी यांचं आगमन होताना दिसतंय. विकी गोवारेची खेळी मला अजूनही आठवते. वेशवीच्या मैदानावरती सलग एका षटकामध्ये 5 विकेट्स विकी गोवारीने ते घेतले होते. थोडीशी गोष्ट जुनी आहे, 7 ते 8 वर्षापूर्वीची, परंतु सलग एका षटकामध्ये 5 विकेट्स विकीने तिथे मिळवले होते. म्हणजे कामोठेकरांच्या प्रत्येकाच्या नसानसात क्रिकेट आहे असं आपण म्हणूया. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. अविनाशला मात्र मिळालेलं हे यश आपण पाहिलं. सोनू पाटील. यस, एलबीचे अपील आणि इथे मात्र अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आलाय. समजलं ना, आणि इथे मात्र सोनू पाटील, एक मोठी विकेट. सोनू पाटील होतोय LBWच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. कामोठे संघ सध्या अडचणीमध्ये असं आपण म्हणूया. केजेन संघ अडचणीमध्ये असं आपण म्हणूया. बाद होणारे खेळाडू अतुल म्हात्रे आणि सोनू पाटील. चौथ्या क्रमांकावरती या स्पर्धेमध्ये सातत्याने धुमाकूळ घालणारा रोशन म्हात्रे येताना दिसतोय. रोशन म्हात्रे विकेट हॅट्रिक, क्लीन बोल्ड, 3 सलग 3 विकेट्स प्राप्त करणारा खेळाडू. तदनंतर अगदी लांबच लांब षटकार लगावण्यामध्ये सुद्धा माहीर असणारा, गोलंदाजीमध्ये सुद्धा उजवा असणारा खेळाडू आता सध्या मैदानामध्ये उतरलाय. कामोठे, जुईन, नौपाडा या 3 गावांना एकत्र करत निर्माण केलेल्या एका संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती आला. गोलंदाज अविनाश लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. वेग सुद्धा खूप चांगला आहे आणि व्हेरिएशन सुद्धा खूप चांगले या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचे पडसाद सुरुवातीलाच आपण सुरुवातीच्या 5 चेंडूमध्ये पाहायला मिळाले. पाहूया आता काय करतंय. या षटकातील हा शेवटचा चेंडू बाकी आहे. त्यावेळचा चेंडू, क्या बात आहे, वेग आहे आणि अपील केलं जात आहे, पण इथे मात्र चेंडू आला निर्धाव. स्वतःला खऱ्या अर्थानं सावरणारा हा प्रयत्न म्हणावा लागेल, जिथे मात्र खेळाडू सुरक्षित आहे. षटक संपलाय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना केजन 11 संघाची धावसंख्या होते 2 बाद 21 धावा. यस, थँक्यू. जास्त वेळ घेऊ नका जय पाटील, जास्त वेळ घेऊ नका, कारण आम्हाला आणखी एक फायनल आणि त्यानंतर या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आणि आपल्या समोर असणारी चर्चेमध्ये असणारी ही स्पोर्ट्स सायकल चा लकी ड्रॉ सुद्धा करायचा आहे. त्यामुळे आम्हाला आणखी बराचसा वेळ हवा आहे. तो वेळ तुम्ही घेऊ नका असे मी दोन्ही संघांना सांगेन. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र मैदानाच्या बाहेरील चर्चेला उधाण आल्या, कारण सामनाच तेवढा हाय व्होल्टेज मैदानामध्ये रंगला जातोय. पाहूया काय घडेल. ब्ल्यू जर्सीज मध्ये आपण पाहू शकाल कामोठे इंटर कॉलनी मधले सर्व हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आपल्या नोकरीतून, कामधंद्यातून, कामकाजातून वेळ काढून इथे मात्र क्रिकेटला पसंती देणारे हे सर्व खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आपण पाहू शकाल बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतला जातोय. सेकंड पॉवर प्ले इथे मात्र यूज केला जाणार आहे. कामोठे, जुई, नौपाडा संघातील हे सर्व खेळाडू एकत्र येऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. स्ट्रायकर बॅट्समन बारक्या कांबळे कामोठे टेनिस क्रिकेटला अगदी उंच क्षिते, विजयाच्या उंच क्षितेवरती, यशाच्या उंच क्षितेवरती नेणारा हा बारक्या कांबळे सध्या स्ट्रायकर आहे. आप ट्रॅकर आहे, उडवण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच द्वारकानाथ चोरगे सर इशारा सुद्धा देत आहेत. वॉर्न केलं जात आहे गोलंदाजाला. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी हर्षद तलवलकर यांची निवड करण्यात आली आहे. हर्षद तलवलकर हा गोलंदाज सध्या मैदानामध्ये. यस, रवी कडू यांच्या वतीनं बारक्याला सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपये दिले जाणार आहेत.
क्या बात आहे, फसवला जात आहे. गती इथे मात्र काढून घेतली आहे चेंडूतील आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव आला. चांगले प्रयत्न केले जात आहेत. असं म्हणतात ना उमेशजी, एकाच किलो वजन गटातील जेव्हा दोन पैलवान आमने सामने येतात ना तेव्हा कुस्ती रंगते. मैदानामध्ये सुद्धा अगदी तसंच आहे. केजेन हा संघ, केजेन 11 संघ ज्या ताकदीचा आहे, किंबहुना त्याच ताकदीचा मैदानामध्ये कामोठा कॉलनी संघ सुद्धा असं मी म्हणेन. चांगलं प्रदर्शन. मिस टायमिंग आहे, लेग स्लिप कडे उडेल झेल. इथे मात्र टिपला आणि फार मोठी विकेट हर्षल तलवरकरला मिळाली जाते आणि इथे मात्र जल्लोष केला जातोय. विकेट नंबर 3. बॅक टू द डगआउट. जो इथे मात्र बाद झाला, ज्याच्या फलंदाजाचं आपण विश्लेषण करूया. 7 चेंडू फेस केले, 3 चौकार लगावले आणि इथे मात्र वैयक्तिक 12 वरती जो मात्र झेलबाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. 5व्या क्रमांकावरती नाव आहे संदेश भगत. नौपाडा टेनिस क्रिकेट मधील एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याला फार मोठा षटकार मारताना सुद्धा पाहिला होता. असा संदेश मैदानामध्ये आलाय. स्ट्रायकर म्हणून असणार आहे KJN 11 संघाच्या वतीनं संदेश आणि नॉन स्ट्रायकर रोशन म्हात्रे असे 2 खेळाडू. परंतु कौतुक करेन मी हर्षदचं. प्रत्येक वेळी आपण ज्याला पाहिलंय खूप चांगली गोलंदाजी करत असताना तो हर्षद मैदानामध्ये आहे. पिटूचं षटक असताना सुद्धा मानसिक दडपण न घेता मात्र गोलंदाजी करतोय. ट्रॅकर आहे. नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. आवाक्याच्या अगदी बाहेर असणारा हा चेंडू नो बॉलचा इशारा येतोय आणि इथे मात्र फ्रीट असणार आहे. नेक्स्ट डिलिव्हरी फ्रीट असणार आहे. गणेश यादव यांच्याकडे त्यांना 1000 रुपये दिले जातील. सलग 2 चेंडू 2 6 कोणी मारले तरी. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या होती. यावेळेस मात्र दिशा दिली आहे. चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे जाताना दिसतोय आणि बऱ्याच अवधीनंतर आता मात्र आलाय चौकार. लागलं असं म्हणतात ना, तुमच्या क्षमता असते, फक्त तिचा पात्रतेत रूपांतर करता आलं ना की तुमची योग्यता सिद्ध होते. अगदी तेच करावं लागेल मैदानामध्ये दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूला. धावसंख्या होती 27 धावा. कोला टाकला चेंडू अगदी गवताला झिंझिने आणणारा हा फटका अलॉंग द कार्पेट चाललाय. गरंगळत काऊ कॉर्नर कडे सिंगल फक्त पूर्ण केली जाते. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जातं आणि इथे मात्र सिंगल मध्ये समाधान मानावं लागलंय. धावसंख्या होती आता मात्र ती म्हणजे 28 धावा. 34रं षटक चालू आहे. 28 झाल्या. 3 बाद. फार जबरदस्त मैदानामध्ये क्रिकेट रंगलं जात आहे. प्रत्येक चेंडू गणित इथे मात्र संघर्ष संघर्ष आणि संघर्षच पाहायला मिळतोय. कामोठे कॉलनी विपक्ष कामोठे जुई नौपाडा 11 अशी मॅच आपण सध्या मैदानामध्ये पाहताय. हर्षद तलवरकर. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. रोशनला सुद्धा हा चेंडू समजला नाही. रोशन सुद्धा या चेंडूवरती शॉट क्रिएट करण्यापासून इथे मात्र वंचित राहिला. दाखवून दिलं जात आहे पुन्हा एकदा मात्र इथे कुठेतरी आमच्याकडे सुद्धा चांगली गुणवत्ता आहे, चांगलं क्रिकेट आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दीर्घाव चेंडू आलाय. हेच ते मैदान ज्या मैदानावरती रोशन लांब लचक लांब लांब षटकार मारण्यामध्ये नेहमी प्रचलित राहिलाय. त्या रोशनला सध्या मैदानामध्ये संघर्ष करावा लागलाय. पुन्हा एकदा मिस होतोय रोशनसाठी. हा चेंडू सुद्धा अडचण निर्माण करून जातोय. आणखी एक निर्धाव चेंडू. गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या एकदा झाल्याच पाहिजे, कारण इथे मात्र विजय कोणत्या संघाचा नाही तर क्रिकेटचा होणार आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल हर्षल तलवरकरच्या माध्यमातून. हे P2चं षटक एका चौकारचा उपवाद वगळला तर या खेळाडूने केलेली कमालीची कामगिरी. धावा फक्त खर्च केल्यात 7. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना KJN 11 3 बाद 28 धावा.
जास्त वेळ घेऊ नका. ऑन फील्ड आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, आपल्याकडे जास्त वेळ नसणार आहे. कारण हा सामना आपल्याला हा फक्त प्रेक्षणीय सामना, यानंतर या स्पर्धेची ऑफिशियली फायनल आपल्याला खेळवायची आहे. त्यामुळे तिथे सुद्धा त्या फायनलच्या मॅच मधील वेळ आपण खर्च करू नका, एवढंच मी म्हणेन. खूप चांगलं क्रिकेट आपण मैदानामध्ये सध्या अनुभवताय, जिथे 3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज हेमंत गोरले खर्च केल्या 13 धावा. त्यानंतर अविनाश कदम आले, ज्याने फक्त 8 दिल्या, व हर्षदनं तर कमालच केली. हर्षद तलवलकर यांनी फक्त 7च धावा दिल्या. तशा प्रकारे 28 धावा होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बाद होणारे फलंदाज अतुल म्हात्रे 9 धावांवरती, बारक्या कांबळे 12 धावा, सोनू मात्र 0 वरती गेला. आता मात्र रोशन म्हात्रे आणि संदेश भगत असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. सलग 3 चेंडूवरती आतापर्यंत निर्धाव रोशन खेळलाय. आता मात्र तोच रोशन पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. गोलंदाज माफ करा, नॉन स्ट्राईकला येतोय. आणि आता मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहे संदेश, तर गोलंदाज आहेत अविनाश. क्या बात, क्या बात, क्या बात आहे. गोळीच्या वेगाने चेंडू अगदी शूट होतोय. बॅट्समन इथे मात्र होतोय क्लीन क्लीन बोल्ड. लाइन मारने का नहीं. जी इथे खेळणारे हे सर्व खेळाडू आहेत ना, हे एकत्र प्रॅक्टिस करणारे असावेत माझ्या अंदाजे. कारण प्रत्येकाच्या कुरघोड्या, प्रत्येकाचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट इथे मात्र माहिती असावेत, आणि त्याच्या अनुषंगानेच इथे मात्र मैदानामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. कामोठे संघ फार मोठे. इकडे बेल्स पाठीमागे आली, अजून बॅक साईडला बेल्स इकडे आली बघा पाठीमागे. कामोडे संघ नेहमी मोठमोठे फटके, मोठे टार्गेट अचीव करण्यामध्ये, मोठे टार्गेट सेट करण्यामध्ये प्रसिद्ध आहे, त्यांना ओळखलं जातं. परंतु आज कुठेतरी या सामन्यामध्ये थोडीशी अडचण इथे मात्र केजेन संघाला निर्माण झाली आहे. परंतु त्या अडचणीला नेहमी अडचणीतून वाट काढण्याची फार मोठी ज्यांच्याकडे मात्र ज्या संघाकडे वैशिष्ट्य आहे, आणि त्याच संघातील हे सर्व खेळाडू आहेत. त्यामुळे अजूनही बरंचसं काही बाकी असं म्हणूया, जिथे 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे, 11 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत 28 जमा केले. पाहूया 11 चेंडूमध्ये येणाऱ्या किती धावसंख्या जमा केली जाते. स्ट्रायकर नवीन खेळाडू मैदानामध्ये परेश म्हात्रे, एक कामोडे टेनिस क्रिकेटमधील मास्टर माइंड म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अगदी बरोबर मधली फळी सांभाळण्यासाठी तो आलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. वेग आणि दिशा या दोन्ही गोष्टींवर अगदी परफेक्ट मी म्हणेन कमांड ज्याची आहे त्याचं नाव आहे अविनाश कदम. क्या बात आहे. या अगोदरच्या पहिल्या स्पेलमध्ये ज्यांनी 8 दिल्या होत्या, तो अविनाश पुन्हा एकदा मात्र कमबॅक करून देतोय. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने करतोय, कधी राऊंड विकेटने करतोय. समोर आता मात्र परेश. फुलटॉस आहे, आणि इथे मात्र गडबड झाली. दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. चेंडू फरार, लॉंग स्टॉप, सीमा पार, चौकार. या बॅटचा चेंडू हलक्या हाताने फक्त कट केली जाते. चेंडू फ्लायस्लेप मधून बॅकवर्ड कडे चालाय. सिंगल मिळते, आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या संघर्ष आणि संघर्ष या पलीकडे या सामन्यामध्ये काही
पाहायला मिळत नाही. धावसंख्या होते 33. षटक चालू आहे चौथा. अविनाश कदम सलग 2 चेंडूंसाठी, सलग 2 चेंडू 2 षटकारासाठी प्रत्येक खेळाडूला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आणि जर रोशनने सलग 2 चेंडू 2 सिक्स लगावले तर त्याला रवी कडू यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. अविनाश कदम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सातारा एक्सप्रेस, सातारा जिल्ह्यातील हा खेळाडू. क्या बात, क्या बात, क्या बात. अगदी समोर, नजरेसमोर टाकला आणि इथे मात्र बॅट्समन रोशन म्हात्रेला केलंय क्लीन बोल्ड. या डेंजर बॉलरनी, या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली. या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. तर आपण पाहतोय, असं म्हणतात ना उमेशजी की आयुष्यात येणारी प्रत्येक वेळ ही नव्याने येत असते. मग ती सकाळ वेगळी असते, दुपार वेगळी असते, संध्याकाळ वेगळी असते. अगदी मैदानामध्ये तेच घडलंय. आणि आजचे खऱ्या अर्थानं सत्कार मूर्ती आज इथे मात्र उपस्थित राहत आहेत, ज्यांचा नितीनजी चिमणे यांचा आज वाढदिवस आहे. नितीनजी चिमणे, येस, त्यांचा वाढदिवस सुद्धा आज आहे आणि त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देऊया. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र कामोटे जुई नौपाडा एकत्र करून एक संघ उभा आहे, तर दुसरीकडे कामोटा कॉलनीतला एक संघ उभा आहे. असा सामना मैदानामध्ये चौथं षटक चालू असताना धावसंख्या आहे 33 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. नवीन बॅट्समन मैदानात निखिल गोवारी. खोला टाकला चेंडू, बॅटचा बॉटम एज घेतोय, फॉलोन थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज थांबवतोय. गोलंदाजचे गोलंदाज वाढले असेल तर नक्कीच टाळ्यांचा तो हकदार आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय सातारातील हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळताना आपण पाहणार आहोत, ज्याला पंकज गाडगे सुद्धा रायगड प्रीमियर लीग मधून खेळताना दिसणार आहे. कॉलनी एंड मधून जेव्हा मॅचेस असतात ना, तेव्हा हे खेळाडू नेहमी असतात. पण हा फॉर्मॅट असल्यामुळे कदाचित या खेळाडूंना कधी कधी खेळायला मिळत नाही. पण आज आयोजकांनी फार मोठी संधी त्यांना दिली आणि ते संधीचं सोनं ते करत असताना सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. 4 षटकांचा खेळ संपलाय मित्र. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना KJN 11 संघाची धावसंख्या होती 5 बाद 33 धावा. षटक या सत्रातील 5वं षटक आणि 5वं षटक हाणामारी नक्कीच होईल. इथे पाहूया काय घडते. धावसंख्या आहे ती म्हणजे 33 धावा. अगदी सीमित ठेवलंय. गोलंदाजचं नाव आहे रोहन पाटील. रोहन पाटील शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतात. अगदी परफेक्ट नियोजन पाहायला मिळालं इथे मात्र जय पाटील यांचं. कोणत्या षटकामध्ये कोणता गोलंदाज कोणत्या फलंदाजासमोर वापरायचा या अनुषंगाने त्यांनी इथे मात्र प्री प्लॅनिंग पाहायला मिळाली. शेवटचं षटक लोअर फुल टॉस आणि इथे मात्र ही मेजवानी. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे खेळलाय. मास्टर माइंड परेश मात्रेच्या बॅट मधून आलेला हा बऱ्याच अवधीनंतर षटकार. इथे हा षटकार लगावला जातोय. धावसंख्या 6 ने पुढे येते. धावसंख्या होते 39 धावा. अजून एक षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज परेशला मिळणार आहे. परेश मात्रे मास्टर माइंड का म्हटलं जातं. खोलात टाकलेला हा चेंडू इथे मात्र अपील केले जाते. थोडासा मानसिक दडपण प्रतिस्पर्धी संघावरती वाढवण्याचा हा केलेला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इथे मात्र चेंडू चांगला दाद द्यावी लागेल. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा चांगलाच म्हणावा लागेल, कारण त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नसते संदेशजी. त्यामुळे येणारा हा प्रत्येक निर्धाव चेंडू चांगला म्हणावा लागेल. आणि तो चेंडू इथे मात्र रोहन पाटील या गोलंदाजाने फेकलाय. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. सुनील येवले यष्टी रक्षक, खूप चांगली कामगिरी.
खोला टाकला चेंडू, क्या बात आहे, क्या बात आहे, गॅप मध्ये टाकलाय, प्रयत्न केलेत, पाहूया प्रयत्नासाठी प्रयत्न इथे मात्र शेवटपर्यंत केले जात आहेत. 2 पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न आता मात्र थांबवलाय. एफर्ट खूप चांगलं, क्षेत्ररक्षकाचं नाव आहे विशाल. कौतुक करावं लागेल विशालचं, खूप चांगला प्रयत्न करतोय. अगदी याच मैदानावरती केलेल्या सरावानंतर मात्र याच मैदानावरती एखादी परीक्षा द्यावी लागेल आणि त्या परीक्षेला आतापर्यंत उजवा ठरलाय हा विशाल. खूप चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. धावा संख्या आहे 41. क्रॉस बॅटेड खेळण्याचा हा प्रयत्न होता, मिस टायमिंग होतोय. धाव पूर्ण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न. लेझी क्रिकेट, अंपायर सिग्नल, बॅट्समन रन आउट. खूप चांगलं इथे मात्र प्रदर्शन आतापर्यंत दोन्ही संघांचं राहिलं. पाहूया काय घडते. बरंचसं काही बाकी अजूनही आपण पाहिलं तर या गुणलेखकाच्या अहवालानुसार अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या आहे 41. असं म्हणतात ना, तुम्ही कोण आहात याला काही महत्व नाही, तुम्ही काय करता, तुमचा निश्चय काय आहे याच्यावर तुम्ही ठरत असता तुम्ही कोण होणार आणि तुमचा यश कोणता असणार आहे, तुमचं यश कुठपर्यंत असणार आहे हे तुमचा निश्चय ठरवत असतं. त्यासाठी तो निश्चय असणं गरजेचं आहे. प्रयत्न केले जातात, प्रयत्न केले जातात. बॅटला ब्रश केला आणि पुन्हा एकदा आणखी एक खेळाडू मात्र होतोय झेलबाद. मयूर सध्या मैदानामध्ये या 3 गावातून एकत्र केलेल्या संघामध्ये ज्याचा 9व्या क्रमांकावरती विकेटसाठी गेलेला आहे, 9व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी गेलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे आतापर्यंत 4.5 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा केलेला हा प्रयत्न पुन्हा एकदा असफळ ठरला आणि इथे मात्र गोलंदाज उजवा ठरलाय, कारण याने एक यशस्वी षटक फेकलंय. मर्यादित टेनिस बॉलच्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही 10 पेक्षा कमी धावा देता ना, तेव्हा ती गोलंदाजी चांगलीच म्हणावी लागेल. आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर इंटर कॉलनी कामोडे या टीमचा खूप चांगला राहिला. रोहन पाटीलने सुद्धा केलेली कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. षटक संपलं जात आहे 5वं. पहिलं सत्र सुद्धा 5व्या षटकाच्या सोबत संपलं जात आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना केजन 11 संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते 8 बाद 41 झाल्यात आणि 42 करायच्या आहेत. 8 बाद 41 झाल्यात, 42 करायचे. तत्पूर्वी या पुढील जो मेगा फायनलचा जो मॅच आहे त्या मॅच मध्ये खेळणारे इतर खेळाडू जे आहेत त्यांना विनंती की आपण पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे. हा सामना जसा संपेल तसा लगेचच या स्पर्धेचा मेगा फायनल खेळला जाणार आहे. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. 5 षटकामध्ये 42 करायचे आहेत. कशा होतील की होत असताना पुन्हा संघर्ष करावा लागेल हे मात्र आपण ऐकणार. तुर्तास आपण मधल्या वेळेमध्ये आपण आज या स्पर्धेच्या खऱ्या अर्थानं निमित्तानं जिथे आपण पाहताय फार मोठा योगायोग पाहायला मिळतो. असं म्हणतात ना, माणूस कितीही मोठा झाला, माणूस कितीही यशस्वी झाला आणि त्याला जर आपल्या घरची, आपल्या गावची, आपल्या समाजाची, आपल्या परिसराची जर साथ नसेल तर तो जिंकून सुद्धा हरलेला असतो. परंतु आज ज्या व्यक्तीनं या समाजामध्ये जन्म घेतला, ज्या व्यक्तीनं या समाजात जन्म घेऊन या समाजाप्रती काहीतरी देणं लागतं या उक्तीने या समाजासाठी काहीतरी करायचं, त्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न केले, मेहनत केली आणि मात्र यश ज्यांच्या पायाशी आज लोटांगण घालताना आपलीच माणसं ज्याच्या यशावरती आपलं यश म्हणून अवलंबण्याचे नेहमी कौतुकाने सांगतायत, असा आपल्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नितीनजी चिमणे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्या आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. सलग 8 वर्ष ही स्पर्धा होते आणि या सलग 8 वर्ष नितीन चिमणे यांचं योगदान
केजेन प्रीमियर लीग साठी नेहमी राहिलाय आणि त्यांचा विशेष सन्मान इथे मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि तसेच तदनंतर या स्पर्धेसाठी जो लोगो आहे, टी शर्टवर असणारा जो लोगो आहे, 8 वर्ष सलग हा लोगो त्यांच्या माध्यमातूनच पुरस्कृत केला जातोय. असे नितीनजी चिमणे इथे उपस्थित आहेत. माणसाची ख्याती ही त्याच्या वर्णावरती, त्याच्या कुळावरती आणि त्याच्या देहबोलीवरती नसते, तर ती असते त्याच्या कर्तृत्वावरती. आणि तुमचे कर्तृत्व जर प्रयत्न प्रामाणिक असतील आणि तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असून जर प्रयत्न करत असाल तर यश आणि विधात्याचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळत असतो. आणि त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे नितीन चिमणे या व्यक्तिमत्वाच्या खऱ्या अर्थानं जीवनचरित्राकडे आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल. अगदी साध्या समाजामध्ये ज्या माणसाने जन्म घेतला, परंतु तिथून आपलं शिक्षण पूर्ण केलं, तदनंतर शिक्षण पूर्ण करत असताना काही अडचणी निर्माण झाल्या, त्या अडचणींना तोंड देत खऱ्या असताना खऱ्या अर्थानं उद्योग क्षेत्रामध्ये ज्या माणसांना थोडासा प्रयत्न केला आणि आज आपण पाहू शकाल एक प्रामाणिक प्रयत्न ज्यांना एका यशाच्या अतिउच्च शिखरावरती नेऊन ठेवले असे नितीन चिमणे यांचा आज वाढदिवस. आणि तो वाढदिवस थोड्या वेळात साजरा केला जाईल. तुर्तास मधल्या वेळेत मात्र आपण पाहू शकाल फोटो सेशन चालू आहे. जाऊया दुसऱ्या सत्रात 42 धावांमध्ये काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्यासाठी. सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे, पण ऐकूया पुन्हा एकदा अनोख्या आवाजामध्ये. पुढील आवाज असेल प्रवीण गायकर यांचा. होता कुऱ्हाडा धन्यवाद सर, जबरदस्त यहाँ पर गेंदबाजी का परफॉर्मेंस रहा. फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी कामोटे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग में आपका स्वागत है. स्वैग से हुआ सबका स्वागत. लेकिन आप अंतिम समय में देखिए जिस तरीके से मेगा फिनाले का इंतजार है. 30 गेंदों में इस शो मैच यानी कि दर्शकों के लिए मैच है, उस मैच में एग्जीबिशन मैच में 30 गेंदों में 41 रन बनाए कामोटे जुई नौपाड़ा, ये तीनों गांव की एक टीम मिलकर उनके खिलाफ इंटर कामोटे कॉलोनी अपना सिकंजा कस रही है. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, लेकिन जो जी जान से खेलेगा वही आगे जाकर अपना जीत का झंडा लहराएगा. हमें इस क्रिकेट के खेल में अपनी नकारात्मक सोच को तुरंत बदल लेना चाहिए. जब आपकी सोच सकारात्मक होगी तो आपकी कामयाबी मिलना शुरू होगी. दोनों टीमों को हार्दिक शुभकामनाएं. एग्जीबिशन मैच में कौन सी टीम जीतेगी ये आने वाला समय आपको बता पाएगा. फिलहाल तो यहां पर गेंदबाजों को अपना उम्दा प्रदर्शन देना जरूरी होगा. अतुल मात्रे गेंदबाजी के मार्ग पर. इंटर कॉलोनी की टीम की अगर चर्चा करेंगे तो कृष्णा बेहतरीन टीम बनाते हैं और इस टीम के वो कोच है, मेंटोर भी कहेंगे तो बेटर होगा, और काफी अच्छी टीम उन्होंने बताते हुए. अविनाश और पंकज घाड़गे
ये दो आरंभिक बल्लेबाज दोनों अच्छे हैं, एक लेफ्ट हैंडर एक राइट हैंड कॉम्बिनेशन इस मैदान के अंदर जारी। तो जोरदार ताली हो जाए रनों को चेस करने के लिए मैदान में उतरी है। पहली गेंद कट करना चाहते थे, रन आउट का मौका बन सकता था मेरे दोस्त, ध्यान दे इधर, ध्यान दे। नॉन स्ट्राइकर एंड की तरफ अगर थ्रो तुम्हारा था तो बड़ा विकेट पंकज घाड़गे शायद आउट हो सकते थे। एक रन लिया, अविनाश पहुंचेंगे स्ट्राइकर एंड पर, तू मैं पंकज पहुंचे, माफ कीजिएगा स्ट्राइक एंड पर, तू मैं दोनों खिलाड़ियों के बीच में यहां पर नजर आ रहा था। एक रनों के साथ बल्लेबाज इस जोखिम भरे रन के साथ अपना खाता खोलते हुए, मेरे ख्याल से बैकफुट पॉइंट में जो खिलाड़ी थे मकरन, इनसे और से वो गलती शायद हो चुकी है, शायद यहां पर मौका बन सकता था लेकिन चलिए किस्मत को मंजूर नहीं था, इसकी वजह से बल्लेबाज मात्र पंकज घाड़गे रहेंगे सुरक्षित। अब चलिए स्ट्राइक इनके पास आते हुए पहला पावर प्ले मैंडेटरी ओवर इस वक्त जारी है। अतुल तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लगभग 140 के रफ्तार से उनकी गेंदबाजी हमेशा गिरफ्तार करती है बल्लेबाजों को। शॉट आर्म पुल करने का प्रयास, अतिरिक्त उछाल था इस गेंद के ऊपर, एक डॉट बॉल के लिए जुई कामोटे नौपाड़ी टीम के समर्थकों की ओर से ये तालियों की गूंज नजर आ रही है। और जैसे जैसे चौके छक्के बरसेंगे वैसे वैसे तालियों की गूंज नजर आएगी इस मुकाबले में इंटर कॉलोनी कामोटे टीम के खिलाड़ियों के दर्शकों की तरफ से। डॉट बॉल, वेरी गुड बॉलिंग, कमाल की यहां पर गेंदबाजी, टैप किया है, बैक टू द बॉलर, डॉट बॉल की समाप्ति। देखिए अतुल के पास गति है, नियंत्रण है, उसकी वजह से इन्होंने अपने प्रदर्शन से टीम को पूरी तरीके से उभरा है, संवारा है और उसके बदल चलते हुए उनकी टीम मेरे ख्याल से मेगा फाइनल में भी बिल्कुल प्रवेश कर चुकी है। और ये लीजिए कितना शानदार नफीतुली गेंदबाजी का प्रदर्शन अपने टीम के लिए दिखाते हुए, अच्छी गेंदें टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही, रन रिस्की था लेकिन फिर भी मैं कहूंगा ये जोखिम नहीं उठाना चाहते पंकज घाड़गे, शायद ये स्ट्राइक अपने साथी बल्लेबाज को देना चाहते हैं। एक रन आएगा 22 के तौर पर, एक रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन, 4 गेंदों में 2 रन अतुल ने। दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते क्योंकि कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम कर से जीत हो जाती है आसान क्योंकि हर काम तकदीर पे भरोसे नहीं टाले जाते। रवि कडू इनकी ओर से 2 विकेट के लिए 2000 का इनाम है। चलिए फिर से एक बार सांगूने गेला तुका आणि पैशाला मुकू नका। कमाल की गेंदबाजी है, कितनी खूबसूरत, कभी तेज गेंदे कभी स्लोवर गेंदे और पूरी तरीके से इंटर कॉलोनी का खेमा पूरी तरह से शांत है। इन दो महानतम बल्लेबाज को बांध कर रखा है। अगर इंटर कॉलोनी कामोटी टीम जीतती है, 5 गेंदें समाप्त हो चुकी है इस ओवर की। तो गणेश यादव साहब इनके ओर से लगातार 2 विकेट लेने वाले कोई भी गेंदबाज 5 ओवर में, इनके लिए भी 2000 का इनाम है। चलिए इनामों की राशि काफी है गेंदबाजों के लिए। छोटी गेंदें हवा में, फील्डर आते हुए गेंद के नीचे जज करेंगे, गुड कैच निखिल गोवारी के द्वारा, बढ़िया कैच और पहला बड़ा सदमा। अविनाश बैक टू द पवेलियन। ओवर की समाप्ति, 1 ओवर के बाद रन बने हैं 2। धरली कॅच या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच, फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच, फिल्डरने तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच। तो नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आते हुए सुनील, हालांकि ऐसा लग रहा था कि रन थोड़े से शायद सुनील है या किसी अन्य बल्लेबाज को भेजना चाहते हैं। चलिए डगआउट से वो खिलाड़ी आने से पहले आपका खिलाड़ी जाना रूल्स के हिसाब से बहुत जरूरी होगा। तो शिवा लंके शायद इन्हें बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है जल्दी। इन एट नंबर 3 वन डाउन के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए पहले ओवर में रन बने हैं टोटल 2। जीत के लिए चाहिए 24 गेंदों में 40 रनों की आवश्यकता। अगर कामोटे कॉलोनी टीम जीतती है तो मैं कहूंगा शंकर भाई जादव इनके लिए जन्मदिन का तोहफा होगा। अगर हारती है तो ये आपके लिए नर्वस होगा। फिर शाम आज संडे है, धूमधाम से बर्थडे आप मना सकते हैं। ये बिल्कुल ये कैच जो पकड़ा है कपिल देव की याद आई है निखिल ने, क्या बढ़िया कैच। 4 ओवर में अब चाहिए 40 रनों की आवश्यकता। एक समय लग रहा था इंटर कॉलोनी कामोटी टीम को कि यह लक्ष्य आसान है, लेकिन देखिए गेंदबाजी ने यह लक्ष्य पूरी तरीके से मुश्किल बना दिया है। 24 गेंदों में 40 रनों की आवश्यकता।
नए बल्लेबाज पंकज घाड़गे हैं, लेकिन नए अभी बल्लेबाज आए शिवा, जिनके ऊपर टीम काफी दारोमदार होगी। गेंदबाजी में परिवर्तन, तो लगातार 2 विकेट लेने वाले गेंदबाज को जिग्नेश श्रावण मात्रे, इनकी ओर से 200 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। चलिए आज इस कामोटे और कामोटे इंटर कॉलोनी विपक्ष कामोटे जुई नौपाड़ा, इन दोनों टीमों के बीच में पैसों की बारिश हो रही है संदेश, और ऐसा लग रहा है कि अब ये तो भारत पाकिस्तान नहीं बल्कि रायगढ़ ठाणे नहीं बल्कि यह इंटर कॉलोनी विपक्ष जुई नौपाड़ा कामोटा, यानी कि तारीफ करेंगे हम सभी हमारे गांव वालों की, जो इन्होंने यहां पर कॉलोनी के खिलाड़ियों को भी ये मौका दिया है। रोशन तैयार, शॉट अच्छा है लेकिन खिलाड़ी डाउन द ग्राउंड, और ये कैच ड्रॉप, गलती की है मेरे दोस्त, ये कैच नहीं छूटना चाहिए। एक और खिलाफ फील्डिंग, दूसरा रन मुकम्मल किया जहां एक भी रन नहीं होना चाहिए था। ऐसा लग रहा है कि ये बड़े बड़े खिलाड़ी होते हैं ना, कभी कभी ये गलती करती है छोटी छोटी, और ये दैवत से अपेक्षा नहीं थी, जो अच्छे लेफ्ट हैंडर बिल्कुल बॉलर जाने जाते हैं। डॉट बॉल की 2 रन आते हुए, डॉट बॉल हो सकता था अगर कैच मिलती। चलिए सुरक्षित रहेंगे खिलाड़ी पंकज घाड़गे को जीवनदान देना यानी कि मुकाबला छोड़ने के बराबर है, लेकिन क्या पंकज घाड़गे जीवनदान मिलने के बाद आक्रामक रूप साबित कर पाएंगे? अच्छा शॉट है, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, सीमा रेखा पार, मच नीडेड बाउंड्री, 4 रन। क्या बात है, धमाकेदार संगीत। लोकनेते दिवा पाटिल साहब, इनका ये नाम का ग्राउंड आप देख सकते हैं कामोटे के मैदान के ऊपर, सपाट पिच, सपाट यहाँ पर मैदान, काफी अच्छा यहाँ पर ग्राउंड मैदान नजर आता हुआ। छोटी गेंद थी, पुल करने का प्रयास, रोशन ने कमबैक दिया अपने टीम के लिए, थोड़ा सा टप्पा पीछे रखा और ये उछाल भी नजर आया। एक डॉट बॉल की समाप्ति होती हुई 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए 21 गेंदों में 34 रनों की बिल्कुल आवश्यकता है। रोशन की टीम भी फाइनल में पहुंच चुकी है कामोटे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग में, जिस रोशन ने काफी दमदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखाया अपने टीम के लिए। चलिए खिलाड़ी सुरक्षित है। एक समय लग रहा था कि थोड़ी सी पाँव में थोड़ी सी खिंचाव आ चुका है, क्योंकि जब भी थकान महसूस करते हैं खिलाड़ी, क्योंकि भरी कड़ी धूप में पूरे दिन क्रिकेट खेलते हैं, तो कहीं ना कहीं थोड़ी सी थकान उनके जरूर आती है। पंकज घाड़गे को मिला हुआ जीवनदान, साथी शिवा लंके उनके साथी पार्टनर फिर से एक बार तैयार। लाजवाब शॉट है, पैरों का निशाना साधा था और सीधा गेंद को फेंका है मिड विकेट स्क्वायर लेग के ऊपर से, आउट ऑफ द पार्क, 6 रन। को मिला हुआ जीवनदान और उस जले पे नमक चढ़ने का काम किया है। पंकज घाड़गे ओपन टूर्नामेंट बहुत सारे खेल चुके हैं, ये जानते हैं। रन बने हैं 14, 20 गेंदों में चाहिए 28 रनों की आवश्यकता। पसीने के साई से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं होते। लाउड अपील की गई थी, हाइट फैक्टर को देखा अंपायर ने, थोड़ी सी ऊंचाई पर थी ये गेंद, इसकी वजह से ये नॉट आउट का करार दिया। डॉट बॉल की समाप्ति होती हुई स्कोर मात्र वही के वही रुका हुआ, 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 गेंदे 28 रनों की आवश्यकता। पंकज घाड़गे का विकेट जाता ना प्रसाद सर, तो शायद ये मैच आखिर तक बने रहेगा। मौका बनेगा, मौका बनेगा। गुड कैच, बार क्या कामले टेक इन द कैच, बड़ा छटका पंकज घाड़गे, बैक टू द पवेलियन। आकाशाला तो जाऊन भिडला ये रे आमचा श्री मलंगड। तो बिल्कुल पंकज घाड़गे जिन्होंने छक्का धागा था कैच छूटने के बाद, लेकिन उसके बाद तुरंत जवाब दिया पंकज को गेंदबाज रोशन ने। अब देखिए ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर के बाद रन संख्या बनी है 14। जीतने के लिए आने वाली 18 गेंदे और 28 रनों की आवश्यकता। पंकज घाड़गे बड़े खिलाड़ी है, आने वाले रायगढ़ प्रीमियर लीग में वैष्णवी कोलाड टीम की तरफ से खेलते हुए नजर आएंगे। शायद अंकुर सिंह उस टीम के कप्तान होंगे। और पनवेल प्रीमियर लीग की अगर चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलम्बोली टीम की तरफ से ये खिलाड़ी खेलने वाला है। अच्छी पारी यहां पर नजर आ रही थी,
लेकिन कितनी जबरदस्त गेंदबाजी रोशन ने की और बल्लेबाज पंकज को मात्र चलता बना दिया। 3 ओवर में 28 रनों की आवश्यकता। कवर्स के ऊपर से मारने का प्रयास जरूर किया था, लेकिन शायद आपको एक सोच थी कि एक सिंगल लेते आखिरी गेंद के ऊपर, स्ट्राइक अपने पास रखते तो ये रिस्की शॉट लेने की जरूरत भी नहीं थी मेरे ख्याल से। लेकिन पंकज के मन में कुछ अलग इरादे थे कि वो कवर्स के ऊपर के लिए बाउंड्री मिले, थोड़ा सा प्रेशर कम हो सके, लेकिन नहीं, विकेट गवाई और मौका बना। अब जुई कामोटे नौपड़ा 11 टीम के खिलाड़ियों को क्या 18 में 28 बचाने में कामयाब हो पाएंगे? सभी स्टैंड आप देख सकते हैं। दोस्ती मस्ती ग्रुप स्टैंड, एनडी योगेश स्मृति स्टैंड, मातोश्री 11 स्टैंड, मास्टर सूर्या का खेमा भी है, प्राची 11 स्टैंड, स्वर्गीय बलिराम पाटिल स्टैंड, स्वर्गीय हनुमान गोवारी स्टैंड, साई 11 स्टैंड, कुणाल प्रणाल वॉरियर स्टैंड और ये आखिरी स्टैंड जो नजर आ रहा है हमें मार्गिश स्पोर्ट्स, इनका भी स्टैंड। कैमरामैन से हम गुजारिश जरूर करेंगे, एक बार आप दर्शकों के ऊपर कैमरा फोकस कीजिए। कैमरामैन जल्दी करो। तर सन्माननीय रामदासजी गोवारी साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। तो देखिए कैमरे में पूरी तरीके से हमारे दर्शक नजर आते हुए साइड स्क्रीन की तरफ, सभी खेमे में पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए। संदेश बार बार मत कैमरा हिलाए, एक ही जगह दिखाइए कि जहां से सब दिख सकते हैं। देखिए बहुत सारे दर्शक लगभग कई चेंज बल्ला करने की कोशिश दिखाते हुए बल्लेबाजों को, पूरी तरीके से दर्शक भी मैच का आनंद लेते हुए, पूरी तरीके से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम आप देख सकते हैं। 3 ओवर में चाहिए 28 रनों की आवश्यकता। महज पंकज घाटगे और बल्लेबाज अविनाश आउट होकर मैदान से बाहर लौट चुके हैं। शिवा लंके और सुनील एवले के ऊपर अब काफी दारोमदार होगी। बैटिंग पावर प्ले यूज करना चाहती है और बैटिंग पावर प्ले में कप्तान ने गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है दैवत के लिए लगातार 2 विकेट के लिए, 1 विकेट के लिए 1000 रुपए का इनाम है और 2 विकेट के लिए 2000 का इनाम। चलिए सुवर्ण मौका है गेंदबाज को, लेकिन उससे पहले मैच काफी इंपॉर्टेंट है। पूरी तरीके से कामोटे जुई नौपड़ा की प्रतिष्ठा है वो इस टीम के ऊपर है और इंटर कॉलोनी कामोटे टीम के पूरी तरीके से प्रतिष्ठा इन 2 बल्लेबाजों के ऊपर है। 3 ओवर में चाहिए 28 की दूरी, 14 रन बने। गेंदबाज तैयार, बढ़िया गेंदबाजी, काफी कमाल की यहां पर शुरुआत। अगर ये 2 बल्लेबाज मुकाबला जीताते हैं तो डिंगडोंग ग्रुप इनकी ओर से 2000 का इनाम बल्लेबाजों को दिया जाएगा। लेकिन यहां पर देखिए रवि कड़ू इनकी ओर से हर विकेट के लिए 1000 का इनाम है। तो लगातार 2 विकेट के लिए जिग्नेश श्रावण मात्रे इनकी ओर से 200 रुपए का इनाम है। पूरी तरीके से आज देखिए बख्शिशों की खैरात नजर आती हुई। पल्ले के स्लॉट में आई है बारकिया कामले, ओ लाजवाब एफर्ट, कमाल का फील्डिंग का प्रदर्शन। एक बार जोरदार ताली हो जाए बारकिया के लिए। अनबिलीवेबल परफॉर्मेंस। 6 ही थे एक समय लग रहा था, लेकिन अंतिम क्षणों में जैसे चीता शिकार करने के लिए दहाड़ लगाता है। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं कितना खूबसूरत ये परफॉर्मेंस फील्डिंग का, उच्च कोटि की फील्डिंग नजर आती हुई बारकिया कामले की ओर से। कम से कम इस बल्लेबाज ने मेरे ख्याल से 5 रन तो अपनी टीम के लिए जरूर बचाए, और ये 5 रन की कीमत क्या है ये कामोटे जुई नौपड़ा टीम पूरी तरीके से जानती है। तो बारके के लिए रविदादा कड़ू, सार्थक 11 के सर्वे सर्वा, इनके ओर से 500 रुपए का इनाम। एक बार जोरदार तालियां हो जाए। तो अगर कामोटा जुई नौपड़ा टीम जीतती है तो पंडित गोवारी इनकी ओर से 5000 का इनाम है। चलिए धमाकेदार बख्शिशों की खैरात खिलाड़ियों के ऊपर नजर आ रही है। सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर है 15। अब 16 गेंदों में चाहिए 27 रनों की आवश्यकता। तो पंडित गोवारी साहब इनकी ओर से आईवा कैच के लिए भी दर्शकों के लिए 200 रुपए का इनाम है। तो तैयार रहिए कैच लेने के लिए। गेंदबाज तैयार, लाजवाब गेंद है, पूरी तरीके से बल्लेबाज को बीट करती हुई डॉट बॉल की समाप्ति। एक ही एक डॉट बॉल काफी निर्भर करती है इस मुकाबले में। और ये देखिए बाहर की तरफ बाल बचे, मैं कहूंगा स्टंप को अगर हिट होती तो शायद ये बल्लेबाज आउट हो सकते थे। दर्शकों भी काफी पूरी तरीके से खचाखच भरा हुआ स्टेडियम। आज संडे है और संडे में पूरी तरीके से आनंद लेते हुए स्ट्रेट डाउन द ग्राउंड, वी शेप में गेंद, सीमा रेखा पार, 4 रन।
तो यहाँ पर आप देख सकते हैं 2.4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 19 रन बने। अब जीतने के लिए चाहिए 14 गेंदों में 23 रनों की आवश्यकता। क्या कमाल की यहाँ पर कभी बल्लेबाजों की बारी तो कभी गेंदबाजों की बारी। मेहनत की आग जब सीने में होती है तो हर मुश्किल काम को आसान बनने में देर नहीं लगती। किस्मत मौका देती है जरूर, लेकिन मेहनत चौका देती है। बढ़िया गेंदबाजी, यॉर्कर का इस्तेमाल जरूर किया था, निचला हिस्सा लगा बल्ले का। डॉट बॉल की समाप्ति, चौका आने के बाद शानदार कमबैक। 13 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता, 18 में चाहिए थे 28। क्या बेहतरीन ओवर नजर आता हुआ गेंदबाज दैवत मात्री की तरफ से। मेहनत करने पर मिलेगा फल, आज नहीं तो मिलेगा कल। है हिम्मत तो निकल और चल, तोड़ दे अपनी हिम्मत से इस चुनौतियों के दल। जबरदस्त मुकाबला, हवा में गेंद है, मौका बनेगा। फील्डर डाउन द ग्राउंड, गेंद के नीचे, बैट्समैन आउट। ओवर की हुई समाप्ति। 3 ओवर के बाद रन बने 19, 12 गेंदों में चाहिए अब जीतने के लिए रन 23। डीजे ठोक। धर्मवीर आणि शामत होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामत होता सेनेचा नायक, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या वाघ आमचा नंदिके साहेब, होता ठाण्याचा ठाण्या तो पूरी तरीके से आप देख सकते हैं दोस्तों कि कितना यहां पर बढ़िया मुकाबला। 12 गेंदों में चाहिए 23 रनों की आवश्यकता। सभी दर्शकों से, हम सभी समर्थकों से गुजारिश करते हैं, जो हमारे दर्शक है सभी से गुजारिश करते हैं, यदि कामोटे जुई नौपाड़ा प्रीमियर लीग आपको पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां हो जाए इस प्रीमियर लीग को। क्या कमाल का उम्दा आयोजन नजर आता हुआ। और ये छोटे बच्चों के लिए एक जरूर बताना चाहेंगे कि ये दोस्त, जब कामोटे जुई नौपाड़ा का छा जाता है खुमार तो स्कूल जाने पर बच्चे भी हो जाते हैं बीमार। और पूरी तरीके से आज ये संडे है, छुट्टी का पूरी तरीके से फायदा लेते हुए और अपने टीम को समर्थन देते हुए इन छोटे बच्चों का भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। गेंदबाजी में परिवर्तन, अतुल मात्रे रफ्तार के सौदागर, जिन्होंने 1 ओवर में 1 रन दिया है। क्या ये ओवर काफी अच्छा होगा या इस ओवर में कामोटे टीम इंटर कॉलोनी कमबैक कर पाएगी। गेंदबाज तैयार, लेफ्ट हैंडर बल्लेबाज है मैदान में शिवा लंके। 2 गेंदों का सामना किया है, 1 रन बनाया उन्होंने। साथी बल्लेबाज हेमंत। पहली गेंद अतुल की, तेज तर्रार डालने का प्रयास जरूर किया था, लेग स्टंप से बाहर है। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा था हुआ, व्हाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 20 रन। टारगेट है टोटल 42 रनों का। 12 गेंदों में चाहिए अब 22 रनों की आवश्यकता। काफी क्लोज मुकाबला है, काफी कड़क मुकाबला है। कहते हैं कि जितना बड़ा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी इस मैदान में। लगातार 2 विकेट लेते हैं तो 500 का इनाम है। थोड़ी सी मिसफील्ड जरूर हुई थी, लेकिन फिर के बार अपने आप को कवर किया। तो लगातार 2 विकेट लेने वाले गेंदबाज को जिग्नेश श्रावण मात्रे, इनकी ओर से 500 रुपए का इनाम है। चलिए, कई सारे इनाम है, लेकिन देखेंगे कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी। जैसे रायगढ़ थाना मुकाबला होता है, बिल्कुल ये कड़क मुकाबला इन दोनों टीमों के बीच में। हवा के बिना जी नहीं सकते, पैर के बिना चल नहीं सकते। अब ये क्रिकेट का हाल है यारों, ना यॉर्कर के बिना विकेट नहीं ले सकते। यहाँ पर उस गेंदों की तलाश है, बीच में बड़े छक्के चाहिए इंटर कॉलोनी कामोटे टीम को, लेकिन रोका है अभी तक इस गेंदबाज ने। 11 गेंदे 21 की दूरी। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। डॉट बॉल की समाप्ति। छोटे बच्चे पूरी तरीके से एक एक डॉट बॉल के लिए तालियों की गूंज उनके तरफ से नजर आती हुई। टेंशन में है शंकर भाई जादव, टाइगर ग्रुप पनवेल के अध्यक्ष की बर्थडे है उनका। बर्थडे के जन्मदिन पर जीत चाहिए उन्हें, लेकिन इतना आसान भी नहीं है। एक समय लग रहा था लो स्कोर में रोका था, लेकिन इसी लो स्कोर को बचाने में कामोटे जुई नौपाड़ा टीम ने कितनी खतरनाक गेंदबाजी की है, और उसी खतरनाक गेंदबाजी के सामने बांध कर रखा है इन बल्लेबाजों को। मैदान में पसीना बहुत है खिलाड़ी के चेहरे के ऊपर। ओह, ये भी बढ़िया गेंदबाजी। थोड़ी सी मिसफील्ड विकेट कीपर के द्वारा, अगर रोकते तो रन ना मिलता, लेकिन 22 का इशारा अंपायर का, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। 9 गेंदे 20 रनों की आवश्यकता। अगर बचपन में याद आया होगा ना, तो बचपन में एक खेल खेला होगा, चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़। अब तेरे को छक्के उड़ाने पड़ेंगे, तभी तो मुकाबला बनेगा। तर सुयश कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय सुयश म्हात्रे साहेब, श्रीधर म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय।
साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. या प्रेक्षणीय मैच मध्ये आपलं सहर्ष स्वागत. क्या कोई बड़ा शॉट आकर इस मुकाबले में और रोमांचक पैदा होगा? ओ सीधा गेंद बॉलर के हाथों में, बड़ा झटका, बैट्समैन आउट. बिहारवाले के खेमे में खुशी का वातावरण नजर आता हुआ, क्योंकि वो भी जानती है कि लगभग मुकाबला उनके खेमे में नजर आता हुआ. 8 गेंदों में 20 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. नए बल्लेबाज विशाल बल्लेबाजी के लिए आते हुए काफी यहां पर कमबैक करते हुए शुरुआती ओवर में दबाव रखा कामोटे जुई नौपड़ा टीम के गेंदबाजों ने, और उसी दबाव के चलते हुए कामोटे इंटर कॉलोनी टीम के बल्लेबाज पूरी तरीके से दबाव में नजर आते हुए. पंकज घाड़गे को वो गलती नहीं करनी चाहिए थी, क्योंकि पंकज को अंतिम गेंद के ऊपर सिंगल लेना चाहिए था. उनका मानना था कि वो कवर्स में खेल रहे थे, लेकिन वो शॉट आपका जोखिम भरा था. उसकी वजह से ये टीम कामोटे कॉलोनी संकट में नजर आती हुई. अच्छा शॉट खेला है, गैप ढूंढने की कोशिश, संदेश गेंद के नीचे डायरेक्ट हिट होता तो मामला करीबी जरूर बन सकता था, लेकिन चलिए ज्यादा ही कुछ दौड़ गए थे खिलाड़ी. कवर से अच्छा, 1 ही रन मिलेगा, कोई बात नहीं है. 1 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 23 रन. आने वाली 7 गेंदें, 19 रनों की आवश्यकता. सोचो इस गेंद के ऊपर आएगा छक्का तो गेंदबाज होगा हक्का बक्का, लेकिन कमाल है कि इस बल्लेबाज के बल्ले से अगर आता है 6 तो मैं कहूंगा मुकाबला फिर से एक बार बनेगा कामोटे इंटर कॉलोनी टीम के लिए. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो, और खेल खेलने का मजा तब आता है जब हार होने का रिस्क हो. तो ये हार के कगार पर जरूर है, लेकिन अभी भी भविष्यवाणी नहीं कर सकते क्रिकेट में. कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी. अंतिम गेंद इस ओवर की, ओ तेज तर्रार रफ्तार से फेंकी हुई गेंद ऑफ स्टंप से बाहर है. वाइड बॉल का इशारा अंपायर का. वाइड की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 24 रन. 7 गेंदों में चाहिए 18 रनों की जरूरत. डर मुझे भी लगा फासला देखकर, लेकिन मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल, ये मेरा हौसला देखकर. 7 गेंदें, 18 की दूरी. बैक टू द बॉलर, वेरी गुड कमबैक. 2 ओवर में इस गेंदबाज ने सिर्फ रन दिए. अपने 2 ओवरों में, पहले ओवर में 2 रन आए थे, लेकिन इस ओवर में रन खर्च किए इस गेंदबाज ने सिर्फ और सिर्फ 5, यानी कि 7 रन दिए. एक बार जोरदार तालियां. 6 गेंदों में चाहिए 18. चाहिए 18 रनों की जरूरत. 6 गेंदों में चाहिए 18 रनों की जरूरत. तो 6 गेंदों में चाहिए 18 रनों की जरूरत. अगर इस मुकाबले में बने रहना है तो छत्रपती शिवाजी महाराज की तरह लढणं होगा. कारण मी प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो, औरंगजेब रडला होता, दरबारात आवाज चढवून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता. जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता. जालून देखील तासर अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओमले लढला होता. सांगा उडून जगाला लढणारा फक्त हिंदू होता. फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार. 19 फेब्रुवारी काय, प्रत्येक सेकंदाला माझा राजा छत्रपती शिवाजी राजा येणार. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जबरदस्त मुकाबला. 6 गेंदों में 18 की दूरी.
छोटी गेंद थी, पुल करना चाहते थे, थोड़ा सा उछाल मिला, डॉट बॉल की समाप्ति। अब 5 गेंदों में चाहिए 18 रनों की आवश्यकता। हल्का सा काटा बदला गेंद में, लेग कटर नजर आई, शरारत नजर आई इस गेंद में, और कितनी खूबसूरत गेंदबाजी निखिल गोवारी। कामोटे जुई नौपड़ा टीम की तरफ गेंदबाजों का काफी खतरनाक भरना है। हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर रोशन बार किया, रोशन के हाथों में कैच, बैट्समैन आउट। रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात, रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात। म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात, म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात, भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात, म्हणतो भेटेल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात। अरे माझ्यासाठी झाला या खेळ, जितींदा पाहिला एवढा झेल। धन्यवाद टीजे। देखिए पंकज खाड़गे का विकेट गंवाने के बाद पूरी तरह से संकट में है, लेकिन क्या अकेले पंकज के ऊपर टीम निर्भर करती है? लेकिन कोई ऐसा मायका मांझा नहीं है जो आपके डूबनी हुई नैया को किनारे तक ला सकता है। क्या ये बल्लेबाज जीत के दहलीज पर खड़ा कर देगा अपनी टीम को? तेज बॉल डालने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति। अभी तो मुकाबला पूरी तरीके से गिरफ्त में आता हुआ कामोटे जुई नौपड़ा टीम के खेमे में, यानी कि आने वाली 3 गेंदें 18 रनों की जरूरत। तुम्हारी जीत किस्मत तय नहीं करती, बल्कि तुम्हारी काबिलियत तुम्हारी जीत तय करती है। जो भी टीम जीतेगी बिंदास एंजॉय करके मैदान में जा सकते हैं नाचने के लिए। 3 बॉल 18 रनों की जरूरत। यॉर्कर का इस्तेमाल, कवर, एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद जाते हुए फील्डर दूर से आते हुए रोकेंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन। मुकाबला पूरी तरीके से कामोटे जुई नौपड़ा टीम के गिरफ्त में आता हुआ खुला हो चुका है। केवल 2 गेंदें बची है, 17 की जरूरत। तो गणेश यादव साहब इनकी ओर से कामोटे जुई नौपड़ा टीम के लिए 1500 रुपए का इनाम आ चुका है। शॉट अच्छा है, लेकिन सीधा फील्डर की तरफ, 1 बाउंस ओवर द लाइन। बहुत लंबे समय के बाद आता हुआ यह चौका। बची और जीतने के लिए चाहिए 13 रनों की आवश्यकता। और इसी के साथ मुकाबला जीता कामोटे जुई नौपड़ा टीम ने। हार्दिक अभिनंदन। धन्यवाद रवी कडू, आपण भरपूर एन्जॉय केलात, जबरदस्त डान्सर देखील आहात. स्टंप तिथे ठेवा, अजून फायनल बाकी आहे आपली, याची नोंद घ्या. चला दोन्ही कॅप्टन फायनल साठी परेश यांना विनंती असेल आणि रोशन दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं.